नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 15 जूनचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा अंदाज. आज देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्या अनुषंगाने पालघर, डहाणू, मुंबई व उपनगरात, कोकणात, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार वारे वाहतील. तसेच पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात वाऱ्यामध्ये वाढ होईल. उद्या दिनांक 16 जून रोजी विदर्भ विभाग सोडून राज्यात जोरदार वारे वाहतील. विदर्भात मध्यम वारे वाहतील. आज अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे समुद्रात पश्चिम किनारपट्टी भागात लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच आज राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता असून त्यापैकी काही जिल्ह्यात हलका ते मध्यम तर काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यापैकी नाशिक, नंदुरबार जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग, अहिल्यानगरचा दक्षिण पश्चिम भाग, जळगाव, बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, तसेच सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहेत. त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. आज कोकणात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता असून रात्री उशिरा मुंबई व उपनगरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्याच्या इतर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. राज्यात पावसासोबत वारे वाहतील. तसेच सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर भारतातील राज्यात बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिणेकडील कर्नाटक राज्यात गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.